नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो. तर आज एक भाताचा प्रकार शिकणार आहे, तो म्हणजे पायनॅपल राईस. पायनॅपल राईस बनवताना आपल्याला फ्रेश पायनॅपल लागणार आहे. तर मार्केटमध्ये आता ताजे ताजे पायनॅपल आलेले आहेत, तर त्यापासून आपण पायनॅपल राईस बनवणार आहे. आणि फ्रेश पायनॅपलपासून एक मस्त चटकदार चटणी बनवणार आहे. त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला पायनॅपल राईस बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम लागणार आहे पायनॅपल. तर हे मी पायनॅपलचे स्लाइस करून घेतले. हा पायनॅपल मी साखर आणि पाणी मिक्स करून तो पाक करून उकळून घेतलेला आहे. कुठल्याही पदार्थामध्ये डायरेक्ट पायनॅपल घातलं की थोडीशी कडवट चव येते. त्यामुळं आपण भातामध्ये असं साखर, पाणी आणि पायनॅपलचे तुकडे छान उकळून त्याचा साधारण थोडासा पाक होईल तो तयार करून घेतलेला आहे. तांदूळ एक 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत घातलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला भातासाठी तूप लागणार आहे, साखर लागणार आहे, केशराचं दूध लागणार आहे, फोडणीमध्ये दालचिनी आणि लवंग लागणार आहे. तर आता आपण पुढची कृती करूया. एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आपल्याला तांदूळ आपण कोणता वापरतो त्यानुसार प्रमाण ठरवायचं आहे, कारण आपण पुन्हा साखरेचं आणि अननसाचं पाणी घालणार आहोत. त्यामुळं आपल्या तांदळाला किती पाणी लागणार आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. कारण साखरेचं पाणी घालून भात केला की भात हा कठीण होतो. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला साध्या पाण्यामध्ये भात शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे पाणी उकळलेलं आहे. आता आपण बाजूला ठेवूया आणि एका पॅनमध्ये भात करायला घेऊया. पॅनमध्ये आपण तूप घालूया. तूप थोडंसं ह्याला जास्त लागतं. आपलं तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये दालचिनी आणि लवंग घालतोय. दालचिनी आणि लवंगनी भाताला खूप छान स्वाद येणार आहे. आता त्यामध्ये जो आपण तांदूळ पाण्यात भिजवून ठेवलेला होता तो मी नितळून घेतलेला आहे, तो वापरणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचे. त्यामध्ये आता मी गरम पाणी घालते. आपल्याला हा भात 50% करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची कणी मोडली पाहिजे इतपतच भात आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून मी पाणी अतिशय कमी वापरले आणि झाकून ठेवायचं आहे. आपला भात हा नुसता एक फुललेला आहे, पूर्ण शिजलेलं नाही आहे, त्याची कणी मोडलेली आहे. तर आता हा भात मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. ज्या पॅनमध्ये मी भात शिजवला होता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा आता पुढची कृती करणार आहे. तो पॅन गरम आहे, त्याच्यावर मी साखर घालणार आहे. आणि साखरेवर एकदम पातळ केलेले स्लाइस घालणार आहे. हे अननसाचे स्लाइस जेवढे तुम्हाला पातळ करता येईल तेवढे पातळ कापायचे आणि ते घालायचे. आता मी जो आपला एक कणीचा किंवा नुसता फुललेला भात आहे तो घालणार आहे. यावर एकसारखा पसरून घेणार आहे. त्यावर केशराचं दूध घालणार आहे. केशर आणि अननस हे कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं. त्याचबरोबर हे जे मी पाक करून ठेवलेला होता अननसाचा तो घालणार आहे आणि अननसाच्या फोडी पण घालणार आहे. त्यांनी काय होणार आहे, आपल्या भाताला अननसाचा खूप छान स्वाद येणार आहे. आता हा पाक आणि साखरेचा पाक एकत्र केल्यामुळं भात आपला छान एकसारखा फुलून येणार आहे. आणि गॅस मंदच ठेवून हा भात शिजवायचा आहे.
ह्यानी काय होणार आहे, आपले खालचे जे स्लाइस आहेत अननसाचे ते कॅरमलाइज होणार आहे, त्याचा छान स्वाद भाताला लागणार आहे आणि वरचा जो पायनॅपल आहे अननस आहे त्यांनी आणि छान स्वाद येणार आहे। तर आता हे मी झाकून ठेवते। आपला हा भात तयार झालेला आहे। आता आपण चटणी बनवायला घेऊया। पायनॅपलची चटणी बनवण्यासाठी आपल्याला मुख्य म्हणजे पायनॅपल लागणार आहे, थोडीशी साखर लागणार आहे चवीनुसार, चाट मसाला लागणार आहे, हिरवी मिरची लागणार आहे, आलं लागणार आहे, पुदिना लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे आणि ओलं खोबरं लागणार आहे। आपण हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि छान चटपटीत चटणी तयार होते। मिक्सरमधून सर्व गोष्टी फिरवल्यानंतर आपली ही अशी चटणी तयार झालेली आहे। ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कारण आपण चाट मसाला घातलेला आहे, तर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे। आता आपण भात आणि ही चटणी दोन्ही छान सर्व करूया।